या बैलगाडी क्षेत्रात तुमचं कष्ट प्रामाणिक असेल तर तुम्हाला गुलाल 100% आहे। वाघ्याला घेऊन आम्ही चाललो होतो मैदानाला। आज बारामतीला मैदान होतं। मैदानावर आल्यावरती वाघ्याला उतरून घेतला आणि प्रज्वल भाई आणि मी आलो तो फाटी दाखवायला। मैदान थोडं उशिरा चालू होणार होतं कारण की आज पावत्या मैदानावरती निघणार होते। 5व्या गटात 5 नंबर तासा आपली चिठ्ठी निघली। नाना पाटील मी यश वाघ्याला घेऊन चाललो होतो खाली। नवा मामाकडे आणि विकास मामाकडे चिकडं वाढायची जबाबदारी होती। आपल्या वाघ्याला काय गरम करावं लागत नाही, डायरेक्ट खाली नेऊन झोपावं लागतो। तर भावानं आपलं नवीन टी-शर्ट छापल्याला कसं दिसतात कमेंट करून नक्की सांगा। आणि आज आपल्या वाघ्या बरोबर शिर्डीकरांचा भुंगा पाळणार होता। आमच्या वाघ्याचा लाडका सुट्टी मेकर वैभव दादा सुद्धा आलता। दुसरा गट सुटला की त्यानंतर आपण झोपायला घेतलं। खेळाला काट्या लावला तर भावाने कशासाठी लावतात तुम्हाला माहिती असेल। आज वाघ्याला झोपायची जबाबदारी माझ्याकडे होती। आपण आपल्या सातारा चिकडीला जशी झुपणी करतो त्यापेक्षा ही झुपणी थोडीशी वेगळी। त्याच्यात आपली वैभव दादानं मदत केली। ओके मध्ये वाघ्याची भुंगाची झुपणी करून घेतली। वैभव दादानं दोन्ही झुपण्या चेक केल्या आणि वाघ्याला नतन टाकून घेतली। आणि आमच्या त्या वाघ्याच्या गाडी फिक्स ड्रायव्हर झाल्यात आणि आमच्या हक्काचा ड्रायव्हर म्हणजे संतोष ड्रायव्हर मोरगावकर। आमच्या प्रज्वल भाईचं मित्र फलटणवरून आलं होतं, त्यांना सुद्धा व्हिडिओत घेतलं। आज ड्रायव्हरांनी सांगितल्याप्रमाणे नियोजन लागलं होतं। गाडी आपली खालनं सुट्टी एकटीच पळत होती। आजपर्यंत आम्ही ज्या ज्या पायऱ्यात पळालो त्या पैरवाल्याला कुठल्याच बैलांना आम्ही नाराज केलं नाही। सगळ्या बैलांबरोबर आपला वाघ्या चांगला पळाला। गाडी सुट्टी लागली होती। गाडी पुढे थोडी लांब निघून गेली ती सोन्यानं ओंकारनं धरली व्यवस्थित। वाघ्याचं आजचं 9वं मैदान आहे, जाईल त्या मैदानात वाघ्या आपला गट काढतोय। 16व्या गटात आपले बुलेट पळणार होती त्याच्यामुळे बुलेटला पाणी करून घेतलं। आजारात उठून वाघ आता परत पहिल्यासारखा पळायला लागलाय। सुट्टा गट काढला आमच्या बुलेटनं पण। आणि आज आमच्या बुलेटवर पारवडीकरांचा शंभू पळाला होता। बुलेट वरती नंबर टाकून घेतला। आज दोन्ही पण वाघ गटपात झालं होतं। कसं सावलीला उभा राहिल्यात निवांत। समजा गट पळून झाल्यानंतर सगळेजण फाटी येऊन बसलो होतो। सेमीच्या चिठ्ठ्या काढायच्या चालू होत्या। पहिल्याच सेमी काढायला मी गेलो होतो। पहिल्याच सेमीत 6 नंबर तासावरती आमची पावती निघाली वाघ्याची। आज नशिबाने 1 तास आतनं चिठ्ठी लागली होती आणि बुलेटची 2 नंबर सेमीत 2 नंबर तासावर चिठ्ठी निघली होती। आणि आमचं मामा मालक असून पण कधी छकडा वाढायला लाजत नाही। बुलेटला 2-3 राऊंड फिरवून घेतला, गरम केला आणि खाली निघालो। वाघ्याला काय गरम करावं लागत नाही। एका कासऱ्या मी घेऊन खाली आलतो। संतो ड्रायव्हरांनी व्यवस्थित वाघ्याची झुपणी करून घेतली। पहिल्या सेमीत वाघ्या आणि दुसऱ्या सेमीत बुलेट असल्यामुळे आता वाघ्याची गाडी सचिन ड्रायव्हर चालवणार होतं रामोसवाडीचं। त्याच्या आधी पण त्यांनी भुंगाची गाडी चालवलेली होती। कासरण 3 बांधून घेतलं। गाडी सुटताना खाली थोडी गणली। बैल लेट सुटल्यामुळे थोडं अंतर झालं आणि तेवढंच अंतर निकालात पण झालं। शेवटी जी नशिबात आहे तीच होणार। आपली गाडी क्वार्टर फायनल साठी राहिली। नशिबात आज गुलाल होता पण तो फायनलचा असू नाही तर क्वार्टर फायनलचा असतो। गुलाल आहे। नंबर टाकून बैल सोडून घेतली। त्यानंतर दुसरा सेमी सुटला। बुलेटची आणि शंभूची गाडी थोडी टाकाटाकीत राहिली असती पण थोडक्यात निकाल हुकला। दोघांना घेऊन आलो गुलाल केला। शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही। एक दिवस आपला पण येईल। स्वप्न फक्त एकच आहे, आपल्या वाघ्याला हिंद केसरी बनवायचंय। सन्मान चिन्ह घेतलं आणि सगळ्याचं फोटो ती काढून घेतलं आणि घराकडे आलो। व्हिडिओ कसा वाटला भावांनो कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका।